हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. श्रावण मास हा धार्मिक मान्यतेनुसार अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्यामध्ये भगवान शंकराची पूजा केली जाते. श्रावण महिना खास भगवान शिवाला समर्पित असल्याने या काळात शिवभक्त शंकराची पूजा करतात, व्रत करतात आणि उपवास करतात. या काळात केलेले व्रत आणि पूजापाठ भगवान शिव स्वीकारतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. ज्यामुळे अनेक जण इच्छापूर्तीसाठी श्रावणातील व्रत आणि भगवान महादेवांची पूजा करतात. समुद्र मंथनातील विष भगवान शंकरांनी ज्या काळात पिले होते तो काळ होता श्रावण महिन्यातील. त्यामुळे या महिन्याला विशेष असं महत्त्व प्राप्त झालं आहे. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये यंदाचा श्रावण महिना कधी सुरू होत आहे, या काळामध्ये भगवान शंकरांचे आपण जे उपवास करणार आहे तर ते चारही उपवास कधी आहेत, म्हणजे श्रावणी सोमवारचं व्रत कधीपासून सुरू होत आहे, यंदा किती श्रावणी सोमवार आहेत, पहिला श्रावणी सोमवार कधी आलेला आहे, शेवटचा श्रावणी सोमवार कधी आहे, शिवामूठ कोणती व्हायची आहे, उपवास कसा करावा, याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. यंदा 2025 मध्ये श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार येत आहेत. या चारही सोमवारचं विशेष असं महत्त्व असतं. या सोमवारी भगवान शंकरासाठी व्रत करण्यात येतं. हा महिना भगवान शिवांसाठी समर्पित असल्याने या महिन्यामध्ये येणारे सोमवारचे व्रत हे खूप महत्त्वाचे आणि फलदायी ठरत असतात. यंदा पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात ही शुक्रवारी होत आहे. शुक्रवारी 25 जुलै 2025 या दिवशी आपल्याला श्रावण मासाची सुरुवात होत आहे. अमावस्या तिथी जी आहे म्हणजे आषाढ अमावस्या जी आहे, यंदा 24 जुलै 2025 वार गुरुवार या दिवशी उत्तर रात्री 12:40 आहे. म्हणजे ही जी अमावस्या आहे तर ती 23 तारखेला बुधवारी सुरू होत आहे. बुधवारी 23 तारखेला अमावस्या रात्री 2:28 सुरू होत असून गुरुवारी 24 तारखेला अमावस्या उत्तर रात्रीपर्यंत 12:40 आहे. आणि याच दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे. तर अमावस्या तिथी जी आहे तर ती अमावस्या तिथी जी आहे तर ती 24 तारखेला जास्त आहे, म्हणजे चढती आहे. त्यामुळे आपल्याला जी अमावस्या आहे तर ती 24 तारखेची मानायची आहे. त्यामुळे श्रावणाची सुरुवात ही शुक्रवारापासूनच आपल्याला धरायची आहे. यंदाचा श्रावण जो आहे तर तो 25 तारखेला 25 जुलै 2025 पासून तयार होत आहे. यंदा एकूण 4 सोमवार आपल्याला मिळालेले आहे. तर पहिला श्रावणी सोमवार जो आहे तर तो 28 तारखेला आहे. 28 जुलै 2025 रोजी पहिला श्रावणी सोमवार आहे. दुसरा श्रावणी सोमवार जो आहे तर तो 4 ऑगस्ट 2025 या दिवशी आहे. तिसरा श्रावणी सोमवार जी आहे तर तो 11 ऑगस्ट 2025 यावेळी तिसरा श्रावणी सोमवार तर 18 ऑगस्ट 2025 रोजी चौथा श्रावणी सोमवार आहे. आणि श्रावण महिना जो आहे तर तो 23 तारखेला 23 ऑगस्ट 2025 रोजी संपणार आहे. अमावस्या तिथी 22 तारखेला सुरू होत आहे. 22 ऑगस्टला सकाळी 11:55 सुरू होऊन दुसऱ्या दिवशी 23 तारखेला सकाळी 11:35 असणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 23 तारखेलाच श्रावणाचा शेवट होणार आहे. हा जो मास आहे तर तो संपून भाद्रपद महिन्याला सुरुवात होणार आहे. असा हा श्रावण महिना जो आहे तर तो आपल्याला 25 जुलैपासून सुरू होत असून 23 ऑगस्टपर्यंत आहे. तर असा या पवित्र श्रावणी सोमवारचे व्रत प्रत्येकजण करत असतात. श्रावण महिना हा भगवान शिवांच्या आराधनेसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. ज्यामुळे ज्या कोणालाही शिवभक्ती करायची असेल तर त्यांनी या महिन्यात शिवांची पूजा अवश्य करावी. या काळामध्ये महादेव भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असं मानलं जातं. यंदाचा श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार येत आहे. प्रत्येक सोमवारी व्रत करताना सकाळी लवकर उठायचं आहे, उठून स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. शक्यतो पांढऱ्या रंगाची किंवा हलक्या रंगाची कपडे परिधान करायची. घरातील पूजाघरात भगवान शिवांची पूजा करायची. यावेळी शिवलिंगावरती पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने देखील अभिषेक तुम्ही करू शकता. शिवलिंगावरती भस्म अर्पण करायचे. धूप, दीप, अगरबत्ती, फुले वाहून पूजा करायची. त्यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन देखील तुम्ही पूजा करू शकता. यावेळी दिवसभर उपवास करून तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर भगवान शिवांना नमन करून नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे. काही जण या काळात निर्जला व्रत करत असतात तर काही जण यावेळेस उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात.
काही जण फक्त फळे खाऊन उपवास करतात, काही ठिकाणी तेल, मीठ आणि तिखट देखील पाळलं जातं. या श्रावणाच्या सोमवारी तेल, मीठ आणि तिखट चालत नाही, याऐवजी साबुदाण्याची गोड खीर करून देखील खाल्लं जातं. तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. श्रावणाच्या उपवासामध्ये भगर म्हणजे ज्याला वरीचे तांदूळ असतात, ज्याला वरी म्हटलं जातं, तर त्या वरीच्या तांदळापासून बनवलेला कोणताही पदार्थ